नमस्कार मंडळी। तर उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्यात आपल्याला बऱ्याचदा भाजी मार्केटमध्ये हिरव्या पालेभाज्या मिळत नाही। तर मग भाजीपाला नसल्यावर आपण ऐन वेळेवर कोणती भाजी करू शकतो? अगदी साध्या सोप्या अशा पटकन तयार होणाऱ्या भाज्या मी या व्हिडिओमध्ये शेअर केल्या आहेत। तर उन्हाळा स्पेशल भाजीपाला नसल्यावर अगदी झटपट तयार होणाऱ्या 6 भाज्या या व्हिडिओमध्ये मी शेअर केल्यात। व्हिडिओ बघताना तुम्हाला जराही कुठे व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा आणि या सर्व 6 भाज्यांपैकी तुम्हाला सगळ्यात जास्त कुठली भाजी आवडली तेही मला कमेंटमध्ये नक्की कळवा। चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघूया आता सगळ्यात पहिली रस्सा भाजी। तर इथे आता मी 1.5 वाटी बेसन पीठ घेतलंय, चणा डाळीचं पीठ। त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा लाल तिखट टाकून घेतलंय। तिखट तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकतात। पाव चमचा हळद टाकली आहे आणि अर्धा चमचा धना जिरा पूड टाकली आहे। तुमच्याकडे नसेल तर तुम्ही जिरा आणि धने थोडेसे बारीक कुटूनही टाकू शकतात। 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकून घेतली आहे। 1 चमचा कसुरी मेथी तव्यावर थोडी भाजून आणि त्यानंतर हातावर थोडी क्रश करून टाकून घेतली आहे। अर्धा चमचा ओवा ही हातावर क्रश करून आणि मग टाकायचे आहेत। आणि इथे आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। 1 चमचा तेल टाकून घ्यायचं आहे, यामुळे हा पदार्थ अगदी छान येतो। आणि त्यानंतर फक्त 2 चमचे दही वापरायचं आहे। तुम्ही पीठ जास्त घेतलं तर 3 चमचे दही वापरलं तरी चालेल। आणि आता हे सर्व साहित्य अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। लगेच पाण्याचा वापर नाही करायचा। तर इथे आता सर्व अगदी व्यवस्थित मिक्स झालंय। त्यानंतर फक्त 2 ते 3 चमचे पाण्याचा वापर करून हे पीठ आपल्याला अगदी छान घट्टसर असं भिजवून घ्यायचं आहे। कारण बेसन पीठ भिजवायला खूप काही पाणी लागतं असं नाही आणि अगदी व्यवस्थित असं हे मळून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता इतपत हे घट्टसर मळायचं आहे। त्यानंतर मी पोळपाट घेतलंय। पोळपाटला थोडं तेल लावून तयार भिजवलेला पिठाचा गोळा व्यवस्थित मळून घ्यायचा आणि त्यातून आता एक लहान आकाराचा गोळा घेऊन अशा प्रकारे रोल करून घ्यायचा आहे। हा रोल खूप जाडही नाही करायचा आणि खूप पातळही नाही करायचा आणि खूप मोठाही नाही ठेवायचा। जास्त मोठा रोल असेल तर अशा प्रकारे 2 भाग करून घ्यायचे सुरीने कापून। तर इथे आता राहिलेल्या सर्व पिठाचे मी छान रोल करून घेते। अगदी टेस्टी असा हा रस्सा भाजीचा प्रकार आहे। तर इथे आता सर्व पिठाचे रोल तयार झालेत। एका साईडला मी पाणी तापायला ठेवलं होतं। पाणी अगदी छान असं उकळायला सुरुवात झाली आहे। लक्षात ठेवा उकळत्या पाण्यातच हे रोल सोडायचे आहेत, कोमट किंवा थोडंसं गरम झालेल्या पाण्यात नाही सोडायचे आणि गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे। तर सर्व रोल मी आता पाण्यामध्ये टाकून घेतलेत आणि आता आपण जेव्हा हे रोल आता टाकलेले आहेत पाण्यात ते तळाशी गेले आणि शिजत आले की त्यानंतर पाण्याच्या वरती येतात। तर थोडे सेट झाले की त्यानंतर ते व्यवस्थित मिक्स करून द्यायचे आहेत। थोडीशी साईड चेंज करून द्यायची आहे। तोपर्यंत इथे आता आपण वाटण बनवून घेऊ। तर मिक्सरच्या भांड्यात थोडंसं आलं, 3 हिरव्या मिरच्या, 10 ते 15 लसूणच्या पाकळ्या आणि 2 टोमॅटो अशा प्रकारे कापून टाकून घ्यायचे आहेत आणि पाणी न टाकता अगदी छान असं हे वाटण बनवून घ्यायचं आहे। तोपर्यंत इकडे आता रोल अगदी छान असे शिजलेले आहेत। तुम्ही बघू शकतात पाण्याच्या वरती तरंगायला सुरुवात झाली आहे। तर 10 ते 15 मिनिट हे रोल अगदी छान शिजवून घ्यायचे आहेत। आता हे रोल अगदी व्यवस्थित असे शिजलेले आहेत, ते मी काढून घेते। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या रोलला अशा प्रकारे वरती फोड येतात, बबल्स येतात। तर समजून घ्यायचं की हे रोल अगदी छान असे शिजलेले आहेत। तर सर्व रोल मी आता गरम पाण्यातून काढून घेते आणि हे आता व्यवस्थित गार होऊ द्यायचे आहेत। तोपर्यंत एका साईडला आता एका वाटीत 3 ते 4 चमचे दही अगदी व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे। दही जास्त आंबट नाही वापरायचं। आणि इथे आता मी 1.5 चमचा लाल तिखट टाकून घेतलं आहे, 1 चमचा धना जिरा पावडर टाकली आहे, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची टाकली आहे, यामुळे भाजीला अगदी छान रंग येतो, पाव चमचा हळद आणि 1 चमचा कसुरी मेथी हातावर थोडी क्रश करून टाकून घेतली आहे। आणि सर्व मसाले दह्यात अगदी व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे। अशा प्रकारे आपण दहीमध्ये मसाले मिक्स केले की दही भाजीमध्ये टाकल्यावर फाटत नाही। तर इथे मिश्रण तयार आहे आणि आपण ज्या पाण्यात रोल उकडून घेतले
ते पाणी टाकून नाही द्यायचं, ते वापरायचं आहे आपल्याला. तर एका साईडला आता कढई तापायला ठेवली आहे. 2 पळे तेल टाकून घेतलं आहे. तेल अगदी थोडंसं गरम झालं की त्यामध्ये थोडंसं दालचिनीचा तुकडा, 2 ते 3 काळी मिरी, 2 ते 3 लवंग, 2 हिरव्या वेलच्या आणि अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे. सर्व खडे मसाले टाकून घ्यायचे आहेत. आणि हे खडे मसाले थोडे परतून झाले की त्यानंतर इथे आता 3 मीडियम आकाराचे कांदे मी अगदी बारीक कापून घेतलेत, ते कांदे टाकून घेतले. कांदे परतताना थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे, म्हणजे अगदी पटकन असे परतून होतात कांदे. तर इथे अगदी रंग चेंज होईपर्यंत मी कांदे छान परतून घेतलेत. त्यानंतर तयार करून घेतलेलं टोमॅटो लसूणचं जे वाटण आहे ते टाकून घ्यायचं आहे. अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी छान तेल सुटीपर्यंत परतून घ्यायचं आहे. यामुळे टोमॅटोचा कच्चापणाही व्यवस्थित निघेल आणि भाजीला रंगही छान येतो. तर इथे अगदी छान असं परतून झालं आहे सर्व तेल सुटेपर्यंत. त्यानंतर आता त्यामध्ये दह्याचं मिश्रण टाकून घ्यायचं आहे आणि अगदी पटापट मिक्स करायचं आहे. गॅसची फ्लेम हाय ठेवायची, जेणेकरून दही भाजीमध्ये फाटणार नाही. तर अगदी तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं दही टाकल्यावरही. तर इथे तुम्ही बघू शकता सर्व अगदी व्यवस्थित परतून झालं आहे. त्यामध्ये मी 1.5 चमचा काळा मसाला टाकून घेतला आहे. काळा मसाल्याऐवजी तुम्ही गरम मसाला किंवा दुसरा तुमच्याकडे जो साठवणीचा मसाला असेल तोही टाकू शकतात. तर मसाला टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि त्यानंतर आता रोल उकडून घेतलेलं जे पाणी आहे ते यामध्ये थोडं थोडं करून टाकायचं आहे. हे पाणी तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त टाकू शकतात. तुम्हाला भाजी कितपत घट्टसर किंवा कितपत पातळ पाहिजे. तर चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे. मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता या भाजीला अगदी छान अशी उकळी येऊ द्यायची आहे. तोपर्यंत एका साईडला इथे मी पोळपाटवर उकडून गार झालेले जे रोल आहेत ते अशा प्रकारे कापून घेते. तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही छोटे किंवा मोठे कापू शकतात. तर अगदी छान आतपर्यंत उकडले गेलेले आहेत. तुम्ही हवं तर असे नुसतेही उकडलेले रोल खाल्ले तरी चालेल, खूप छान चव लागते. आता या रश्याला अगदी छान अशी उकळी आली आहे आणि त्यामध्ये कापून घेतलेले रोल टाकून घ्यायचे आहेत. उकळत्या रश्यातच आपल्याला टाकायचे आहेत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता ही भाजी 5 ते 7 मिनिट अगदी छान अशी शिजवून घ्यायची आहे. तुम्हाला कितपत घट्टसर ग्रेव्ही पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही हा रस्सा आटवू शकतात. त्यानंतर मी त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर बारीक कापून टाकून घेते. कोथिंबीरमुळे अर्थातच या रस्सा भाजीला खूप छान चव येते. कोथिंबीर टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि 5 ते 7 मिनिट भाजी आता शिजवून तयार आहे. अगदी छान चमचमीत झणझणीत आणि तर्रीदार अशी ही राजस्थानी स्टाईल बेसन गट्ट्याची भाजी तयार आहे. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. ही भाजी भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा भातासोबतही खाऊ शकतात. अप्रतिम टेस्ट लागते. तर एकदा नक्की ट्राय करा, बघा तुम्हाला नक्कीच आवडेल. त्यानंतर दुसरी रस्सा भाजी बनवण्यासाठी इथे आता अर्धी वाटी तुरीची डाळ घेतली आहे मी. ही तुरीची डाळ आधी निवडून घ्यायची आहे आणि त्यानंतर 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची, जेणेकरून डाळीला लागलेली जी पावडर वगैरे असेल ती अगदी व्यवस्थित अशी निघून जाईल. कारण बऱ्याचदा डाळी साठवताना पावडर लावली जाते खराब होऊ नये म्हणून. तर इथे आता पाण्याने अगदी व्यवस्थित अशी डाळ धुवून घेतली आहे आणि त्यानंतर आता स्वच्छ पाणी टाकून ही डाळ 15 ते 20 मिनिट भिजायला ठेवायची आहे. तर एका साईडला डाळही भिजते, दुसऱ्या साईडला मी 2 मीडियम आकाराचे कांदेही बारीक कापून घेतलेत. त्यानंतर एका ताटात अर्धी वाटी खोबऱ्याचा किस, 8 ते 10 लसूणच्या पाकळ्या, थोडंसं आलं, 1.5 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा धना जिरा पावडर काढून घेतली आहे. आणि आता हे सर्व साहित्य पाणी न टाकता वाटण करून घ्यायचं आहे. पाण्याचा वापर अजिबात नाही करायचा. तर इथे तुम्ही बघू शकता पाणी न वापरता अगदी छान असं वाटण तयार झालं आहे. तर एका साईडला 15 ते 20 मिनिटात तुरीची डाळही अगदी छान अशी भिजलेली आहे. लगेच तुटते, तुम्ही बघू शकता. समजायचं की डाळ अगदी व्यवस्थित भिजली आहे. त्यानंतर एका साईडला आता मी कढई तापायला ठेवली आहे आणि कढईमध्ये 1 ते 1.5 पळी तेल टाकून घ्यायचं आहे. तेल अगदी व्यवस्थित गरम झालं की पाव चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे. जिरं मोहरी व्यवस्थित तडतडले की इथे आता बारीक कापून घेतलेला कांदा आणि 7 ते 8 कढीपत्त्याची पानं टाकून घेतली आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. कांदा परतताना थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून कांदा अगदी पटकन असा परतला जातो.
आणि हा कांदा अगदी छान रंग चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा। तोपर्यंत एका साईडला भाजीसाठी मी पाणी गरम करायला ठेवलं आहे। तर कांदाही व्यवस्थित परतून झाला आहे। त्यानंतर त्यामध्ये आपण करून घेतलेलं कोरडं वाटण टाकून घ्यायचं आहे खोबऱ्याचं। आणि हे वाटण टाकून झाल्यावर अगदी 1.5 ते 2 मिनिट छान परतून घ्यायचं आहे, जेणेकरून खोबरा आणि लसूणचा कच्चापणा अगदी व्यवस्थित असा निघून जाईल। तर इथे तुम्ही बघू शकतात कांदा आणि कोरडं टाकून घेतलेलं वाटण अगदी व्यवस्थित असं परतून झालं आहे। त्यानंतर त्यामध्ये मी 1.5 चमचा काळा मसाला टाकून घेतला आहे, कारण लाल मसाला आपण आधीच वापरलेला आहे वाटण बनवताना। काळा मसाला टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यात अर्धा कप गरम पाणी टाकून हे पाणी टाकून घेतलं आहे। आणि आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे सर्व साहित्य आता अगदी छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकतात सर्व अगदी व्यवस्थित असं परतून झालं आहे, तेलही सुटायला सुरुवात झाली आहे। त्यानंतर त्यामध्ये मी भिजवलेली तुरीची डाळ टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि इथे आता 1 ते 1.5 ग्लास गरम पाणी टाकून घ्यायचं आहे। लक्षात ठेवा या भाजीसाठी गरम पाण्याचाच वापर करायचा आहे, कारण गरम पाण्यामुळे डाळ शिजायला लगेच सुरुवात होईल। तर व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे मी आणि त्यानंतर आता अर्धवट झाकण ठेवून 5 ते 7 मिनिट ही डाळ अगदी छान अशी शिजवून घ्यायची आहे। तुरीची डाळ भिजलेली असल्यामुळे 5 ते 7 मिनिटात अगदी व्यवस्थित शिजते आणि आपल्याला खूप जास्तही शिजवायची नाही आहे। तर झाकण काढून घेतलं आहे मी। त्यानंतर त्यावर भरपूर अशी बारीक कापून घेतलेली कोथिंबीर टाकून घेतली आहे, असेल तर टाका, नसेल तरी काही हरकत नाही। कोथिंबीर टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे। तर इथे आता तुरीची डाळ अगदी छान अशी शिजलेली आहे, खूपही जास्त वरणसारखी आपल्याला नाही शिजवायची। तर इथे तुम्ही बघू शकता डाळ अगदी मस्त अशी शिजलेली आहे, इतपतच शिजवायची आहे। तर अशा प्रकारे अगदी छान गरमागरम अशी तुरीची डाळ म्हणजेच डाळ कांदाची भाजी तयार झाली आहे। शक्यतो तुम्ही ही भाजी पहिल्यांदाच पाहिली असेल तर एकदा नक्की ट्राय करा, बघा तुम्हाला नक्कीच आवडेल। आणि ही भाजी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा। त्यानंतर पुढची भाजी बनवण्यासाठी इथे आता मी साहित्य दाखवते। तर 10 ते 15 लसूणच्या पाकळ्या घेतल्या आहेत, थोडंसं आलं घेतलं आहे, आलं अगदी व्यवस्थित कापून घ्यायचं आहे वरची साल काढून, आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतली आहे। त्यानंतर खलबत्ता घेतला आहे मी आणि त्यामध्ये लसूण, आलं आणि कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। कोथिंबीर भरपूर घेतली आहे मी, यामुळे भाजीला अगदी छान चव येते। त्यानंतर भाजीच्या चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे सर्व साहित्य आता अगदी व्यवस्थित असं बारीक कुटून घ्यायचं आहे। मीठ टाकलेलं असल्यामुळे कोथिंबीर, लसूण आणि आलं अगदी व्यवस्थित असं बारीक होतं। तुम्ही हवं तर यामध्ये एखादा चमचा पाणीही वापरू शकतात, पण पाण्याची गरजच पडत नाही। तर अगदी छान असं हे कुटून झालं आहे। त्यानंतर मी कढई तापायला ठेवून त्यामध्ये 1 ते 1.5 पळी तेल टाकून घेतलं आहे। तेल तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकतात। तेल अगदी व्यवस्थित गरम झालं की पाव चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे। जिरं आणि मोहरी व्यवस्थित तडतडली की इथे आता आपण तयार करून घेतलेलं वाटण टाकून घ्यायचं आहे आणि हे वाटण जळायला नको म्हणून तुम्ही त्यामध्ये अगदी 1 ते 2 चमचे पाणीही टाकू शकता। तर थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे मी आणि अगदी छान तेल सुटेपर्यंत हे सर्व परतून घ्यायचं आहे। तर इथे आता छान तेल सुटायला सुरुवात झाली आहे। त्यानंतर त्यामध्ये मी पाव चमचा हळद, चिमूटभर हिंग आणि 1.5 चमचा लाल तिखट टाकून घेतला आहे। काळा मसाल्याचा वापर नाही करायचा याच्यात। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि फक्त 1 ते 1.5 चमचा चणा डाळीचं पीठ म्हणजेच बेसन पीठ टाकायचं आहे, जास्त पिठाचा वापर नाही करायचा। आणि आता लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून हे मिक्स करत राहायचं आहे। एकच दम आपल्याला पाण्याचा वापर नाही करायचा, थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करत राहायचं आहे। आणि तुम्हाला आता ही भाजी किती पातळ किंवा किती घट्ट प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही पाणी टाकू शकतात। तर इथे मी टोटल अर्धा ग्लास पाण्याचा वापर केला आहे, जास्त पाणी नाही टाकलेलं। व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि त्यानंतर आता थोडीशी उकळी आली की त्यामध्ये 2 मीडियम आकाराचे कांदे बारीक कापून टाकायचे आहेत। 1 टोमॅटोही बारीक कापून टाकून घ्यायचा आहे। हो, मी कच्चेच कांदे आणि टोमॅटो टाकलेत। खूप छान भाजी तयार होते ही, एकदा नक्की ट्राय करून बघा। आणि व्यवस्थित मिक्स करून 2 ते 3 मिनिट झाकण ठेवलं आहे। 2 ते 3 मिनिटात झाकण काढून परत व्यवस्थित मिक्स करून द्यायचं आणि परत झाकण ठेवायचं आहे 3 ते 4 मिनिट। अशा प्रकारे ही भाजी अगदी छान अशी तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायची।
तुम्ही ही भाजी लो फ्लेमवर जितकी शिजवाल छान, तेवढी या भाजीची टेस्ट छान लागते। तर मी 2 ते 3 वेळेस झाकण ठेवून घेतलं आहे। भाजी अगदी छान अशी शिजली आहे। त्यानंतर त्यावर भरपूर अशी बारीक कापून घेतलेली कोथिंबीर टाकून घेतली आहे, व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे। तर अशा प्रकारे अगदी छान झटपट आणि टेस्टी अशी ही सुगंधित भाजी तयार झाली आहे। जेव्हा तुमच्या घरात भाजीला काहीही नसेल तेव्हा ही भाजी तुम्ही पटकन करू शकतात आणि खूप छान चव लागते। तर एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हालाही आवडेल। त्यानंतर पुढच्या भाजीसाठी इथे मी आता 4 ते 5 कुरडया घेतल्या आहेत। कच्च्याच कुरडया आहेत, या तळलेल्या नाही। या कुरडया हातानेच व्यवस्थित चुरून घ्यायच्या आहेत आणि जास्त बारीकही नाही करायच्या। अशा प्रकारेच थोडंसं अर्धवट हाताने चुरून बारीक करून घ्यायच्या आहेत। तर अगदी झटपट तयार होणारी ही भाजी आहे। तर या बारीक केलेल्या कुरडयांमध्ये आता 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे। पूर्ण कुरडया पाण्यात बुडतील इतपत पाणी टाकायचं आहे आणि 15 ते 20 मिनिट छान भिजायला ठेवायचे आहेत। तर इथे आता 15 ते 20 मिनिट झालेले आहेत। भिजवलेल्या कुरडया आपल्याला पाण्यातून थोडंसं पिळून आणि मग काढून घ्यायच्या आहेत, जास्त पाणी नाही ठेवायचं त्यांना। तर इथे आता मी सर्व कुरडईचा भुगा अगदी व्यवस्थित असा पिळून काढून घेतला आहे। 15 ते 20 मिनिटात या कुरडया अगदी छान भिजतात। तर इथे आता मी डिशमध्ये काढून घेतल्या आहेत। एका साईडला कढई तापायला ठेवून त्यामध्ये 1 ते 1.5 पळी तेल टाकून घेतलं आहे। तेल तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकतात। तेल अगदी व्यवस्थित तापलं की 1/2 चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे। जिरं आणि मोहरी तडतडली की 3 हिरव्या मिरच्या मी बारीक कापून टाकून घेतल्यात। मिरची तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकतात। थोडं लसूणही बारीक ठेचून टाकून घ्यायचं आहे। 7 ते 8 कढीपत्त्याची पानं आणि इथे आता 3 मीडियम आकाराचे कांदे मी अगदी बारीक कापून घेतलेत। तो बारीक कापून घेतलेला कांदा टाकून घेतला आहे आणि केव्हाही कांदा परतताना थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हा कांदा आता अगदी छान असा रंग चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। तर 1 ते 2 मिनिटात कांदा अगदी पटकन असा परतून झाला आहे। त्यानंतर त्यामध्ये मी 1 लहान आकाराचा टोमॅटो अगदी बारीक कापून टाकून घेतला आहे। टोमॅटो टाकायचं अगदी ऑप्शनल आहे, असेल तर टाका, नसेल तरी काही हरकत नाही। आणि टोमॅटो टाकून फक्त 1 ते 1.5 मिनिट छान परतून घ्यायचं आहे। खूप मऊसूत शिजायला पाहिजे असं काही नाही। तर इथे आता टोमॅटो टाकून अगदी व्यवस्थित परतून घेतलं आहे। त्यामध्ये 1/2 चमचा हळद टाकून घेतली आहे आणि 1 चमचा लाल तिखट टाकून घेतलं आहे, कारण आपण हिरव्या मिरचीचाही वापर केला आहे। मसाला आणि हळद टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाण्यातून भिजवलेल्या ज्या कुरडया आपण काढून घेतल्या आहेत ते टाकून घ्यायच्या आहेत। कुरडया टाकून अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। जेव्हा आपल्याला खूपच घरात काहीच भाजीपाला नाही आणि खूप टेन्शन आहे की भाजी काय करू, तेव्हा ही अगदी झटपट अशी तयार होणारी भाजी आहे। तर यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे। मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि फक्त अगदी 1 ते 2 मिनिट वाफ करून घ्यायची आहे। तुम्हाला जर ही भाजी थोडी कोरडी वाटत असेल तर तुम्ही थोडासा पाण्याचा शिपका मारू शकतात। 1 ते 2 चमचे पाणी टाकून घ्यायचं आहे। तर इथे आता झाकण काढून भाजी व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे आणि सगळ्यात शेवटी आता भरपूर अशी बारीक कापून घेतलेली कोथिंबीर टाकून घेतली आहे। कोथिंबीर टाकून भाजी अगदी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे। तर झाली ना अगदी झटपट अशी भाजी तयार। तर ही भाजी तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबतही खाऊ शकतात किंवा वरण भातासोबतही तोंडी लावण्यासाठी बनवू शकतात। अगदी झटपट आणि टेस्टी अशी ही भाजी तयार होते। ही भाजी तुम्ही टिफिनलाही देऊ शकतात, टिफिनलाही दिली तरी खूप छान राहते ही भाजी। तर अशा प्रकारे अगदी झटपट आणि पटकन अशी कांदा कुरडईची भाजी तयार झाली आहे। त्यानंतर पुढचा भाजीचा प्रकार बघू, अगदी साधा, सोपा आणि पटकन तयार होणारा आहे। तर त्यासाठी मी इथे मिक्सरचं भांडं घेतलं आहे। 3 सुक्या लाल मिरच्या टाकून घेतल्या आहेत आणि अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे साल काढून टाकून अगदी बारीक करून घेतलं आहे। त्यानंतर त्यामध्येच अगदी 1 ते 1.5 चमचा फक्त चणा डाळीचं पीठ टाकायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकून हे परत मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे, जेणेकरून बेसन पिठाच्या गुठळ्या अगदी व्यवस्थित मुडतील। आणि त्यानंतर त्यामध्ये आता 8 ते 10 लसूणच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आहेत। थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि परत बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। तर इथे आता अगदी छान अशी स्मूथ पेस्ट तयार झाली आहे। लक्षात ठेवा, बेसन पीठ फक्त 1 ते 1.5 चमचाच वापरायचं आहे। तर एका साईडला आता कढई तापायला ठेवून त्यामध्ये 1.5 ते 2 पळी तेल टाकून घेतलं आहे। या भाजीसाठी थोडं तेल एक्स्ट्रा वापरा, जेणेकरून अगदी चमचमीत अशी ही भाजी तयार होते। तर तेल अगदी व्यवस्थित तापलं की अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे।
जिरं अगदी व्यवस्थित तडतडू द्यायचं आहे, ज्यामुळे जिऱ्याचा थोडा कच्चापणा अगदी व्यवस्थित असा निघून जाईल. आणि त्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं सर्व साहित्य टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी टाकून तेही मी टाकून घेतलं आहे. पाणी तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकतात. तुम्हाला कितपत पातळ किंवा कितपत घट्टसर हे पाहिजे त्याप्रमाणे. आणि अगदी व्यवस्थित असं मिक्स करत राहायचं आहे. जोपर्यंत याला उकळी येत नाही तोपर्यंत मिक्स करत राहायचं आहे. तर इथे आता उकळी यायला सुरुवात झाली आहे. मी चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे. मीठ टाकून अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. ही भाजी अगदी छान अशी तयार होते आणि खूप छान टेस्टी लागते. तर व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर 2 ते 3 मिनिट झाकण ठेवायचं आहे. तर इथे आता 2 ते 3 मिनिट झालेले आहेत. झाकण काढून घेतलं आहे. परत व्यवस्थित मिक्स करून द्यायची आहे आणि परत 2 ते 3 मिनिट झाकण ठेवायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला 3 ते 4 वेळेस झाकण ठेवून ही भाजी अगदी छान अशी शिजवून घ्यायची आहे. आमच्या घरात ही भाजी सगळ्यांनाच खूप आवडते. तर इथे तुम्ही बघू शकता 2 ते 3दा मी व्यवस्थित मिक्स करून परत झाकण ठेवून ही भाजी छान शिजवून घेतली आहे. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी भरपूर अशी बारीक कापून घेतलेली कोथिंबीर टाकून घेतली आहे. कोथिंबीर टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर अशी ही अगदी झटपट अशी लसूणची चटणी तयार झाली आहे. अगदी आगळीवेगळी अशी ही रेसिपी आहे. घरात भाजीला काहीही नसल्यावर लसूण तर आपल्याकडे असतोच, चणा डाळीचं पीठही असतं, कोथिंबीरही असते बऱ्याचदा, नसेल तरी काही हरकत नाही. तर अगदी झटपट तयार होणारी ही लसूणची चटणी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. बघा, 1 सोडून 2 पोळ्या तुम्ही नक्कीच खाल, इतकी ही चटणी टेस्टी लागते. तर एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. तर अशा प्रकारे अगदी झटपट टेस्टी आणि झणझणीत अशी लसूणची चटणी तयार झाली आहे. त्यानंतर पुढची रस्सा भाजी बनवण्यासाठी इथे आता मी तुम्हाला आधी साहित्य दाखवते. तर सर्व प्रकारच्या डाळी घेतल्या आहेत, 5 प्रकारच्या. तर समान प्रमाणातच घ्यायच्या आहेत. 2 चमचे मसूर डाळ, 2 चमचे तूर डाळ, 2 चमचे चणा डाळ, 2 चमचे मुगाची डाळ आणि 2 चमचे सालसकट उडदाची काळी डाळ घ्यायची आहे. तर सर्व सारखंच प्रमाणात घ्यायचं आहे. आणि या सर्व डाळी आता एका मोठ्या वाटीत टाकून 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत, जेणेकरून डाळींना लावलेली पावडर वगैरे अगदी व्यवस्थित अशी निघून जाईल. तर अगदी हाताने व्यवस्थित चोळून डाळी स्वच्छ धुवून घ्यायच्या. त्यानंतर त्यामध्ये परत स्वच्छ पाणी टाकायचं आहे. आणि या धुतलेल्या डाळी आता आपल्याला कुकरमध्ये टाकून घ्यायच्या आहेत. भिजवायची काही गरज नाही. कुकरमध्ये टाकून झाल्यावर 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे. आणि इथे आता अर्धा चमचा मीठ टाकून घेतलं आहे मी, जेणेकरून डाळींना अगदी छान अशी चव येईल. आणि 1 चमचा तेल टाकून घेतलं आहे. तेलामुळे सर्वच डाळी अगदी पटकन शिजतात. आणि आता हा कुकर गॅसवर ठेवून झाकण बंद करून 2 शिट्ट्या करून घ्यायच्यात. सर्व डाळी 2 शिट्ट्यांमध्ये अगदी आरामात शिजतात. तर जोपर्यंत डाळी शिजतात तोपर्यंत इकडे आता वाटण करून घेऊ. तर कढई तापायला ठेवून त्यामध्ये 2 मीडियम आकाराचे कांदे मी उभे कापून घेतलेत जाडसर. हे कांदे अगदी छान असे रंग चेंज होईपर्यंत परतून घ्यायचे. तर इथे तुम्ही बघू शकतात कांदे अगदी व्यवस्थित परतून झालेत. कांदे अगदी व्यवस्थित परतून झाले की एका डिशमध्ये काढून घ्यायचे आहेत. तर तुम्ही बघू शकता अगदी मस्त असे कांदे भाजून झालेत. त्यानंतर त्याच कढईत अर्धी वाटी खोबऱ्याचा किस टाकून घ्यायचा आहे. लक्षात ठेवा, खोबऱ्याचा किस भाजायला खूप काही वेळ नाही लागत. तर हा किस खूप जास्तही नाही भाजायचा आपल्याला. थोडासा रंग चेंज करून झाला की लगेच काढून घ्यायचा आहे. तर आता यामध्येच 8 ते 10 लसूणच्या पाकळ्या आणि थोडासा आल्याचा तुकडा टाकून घ्यायचा आहे, जेणेकरून भाजीला अगदी छान अशी चव येईल. आणि लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून छान वाटण करून घ्यायचं आहे. तर एका साईडला आता कढई तापायला ठेवून त्यामध्ये 1.5 ते 2 पळी तेल टाकून घेतलं आहे. तेल अगदी व्यवस्थित गरम झालं की अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे. जिरं व्यवस्थित तडतडलं की इथे आता तयार करून घेतलेलं वाटण टाकून घ्यायचं आहे. हे वाटण बनवताना जास्त पाण्याचा वापर नाही करायचा. तर वाटण व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. एका साईडला आता कुकर आपोआप गार होऊन झाकण उघडलेलं आहे मी. 2 शिट्ट्यांमध्ये सर्वच डाळी अगदी छान अशा शिजलेल्या आहेत. चणा डाळ, तुरीची डाळ शिजायला खूप काही वेळ लागतो असं काही नाही. तर इथे तुम्ही बघू शकता डाळी अगदी व्यवस्थित अशा मऊसूत शिजलेल्या आहेत. खूपही जास्त नाही शिजवायच्या. तर इथे आता वाटण अगदी छान तेल सुटेपर्यंत परतूनही झालं एका साईडला. त्यानंतर आता 2 चमचे लाल तिखट, 1.5 चमचा काळा मसाला आणि 1/2 चमचा हळद
टाकून घेतलंय मी। मसाले तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकतात। मसाले टाकून अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आता यामध्ये अगदी अर्धा कप गरम पाणी टाकायचं आहे। गरम पाण्यामुळे भाजीला रंग छान येतो, तरीही जशी तशी राहते। आणि भाजीच्या अंदाजाने चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। आणि आता हे वाटण परत तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं आहे। अगदी पटकन परतून होतं आणि मसालेही अगदी छान असे त्यामध्ये परतले जातात। तर इथे तुम्ही बघू शकतात वाटण अगदी व्यवस्थित परतून झालं आहे, तेलही सुटायला सुरुवात झाली आहे। आता यामध्ये शिजवून घेतलेल्या डाळी टाकून घ्यायच्या आहेत। आपण डाळी शिजवताना जे पाणी वापरलेलं आहे तेही याबरोबर वापरून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आता वरून 1 ते 1.5 ग्लास गरम पाणी टाकायचं आहे। हे पाणी तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकतात। तुम्हाला किती प्रमाणात भाजी घट्टसर पाहिजे किंवा किती प्रमाणात पातळ पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही पाणी टाकू शकतात, पण लक्षात ठेवा गरम पाणीच टाकायचं आहे। आणि ही भाजी आता 5 ते 7 मिनिट अगदी छान अशी शिजवून घ्यायची आहे। ऑलरेडी सर्व डाळी शिजलेल्याच आहेत, म्हणून डाळी शिजवायला पाहिजे असं काही नाही। त्यानंतर आता भरपूर अशी बारीक कापून घेतलेली कोथिंबीर टाकून घेतली आहे। कोथिंबीर टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे। तर अगदी चविष्ट अशी ही भाजी तयार होते। तर ही भाजी तुम्ही यूट्यूबवर पहिल्यांदाच बघितली असेल तर एकदा नक्की ट्राय करा आणि कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा।